18 बॉल आणि 17 बॉल 27 धावा. षटकार होऊन जाता षटकार होता अप्रतिम असा षटकार होऊन जाता. हा सुद्धा एक नंबर. तर मित्रांनो तर आपण फायनल झालोय आज क्वालिफाय. तर एक नंबर फटका अप्रतिम आहे तो. दोन धावा कम्प्लीट आणि मित्रांनो मारलेले मित्रांनो जीपीएलची फायनल PNP फॅमिली सलून या संघाने. मित्रांनो जीपीएलची फायनल मारले PNP फॅमिली सलून या संघाने. तर बघा टीम ओनर ठरलेल्या संघाला PNP फॅमिली सलून संघ आपल्याला पाहायला मिळेल. चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळतो GPL चा. विशेष करून उल्लेख करेल रवी डिंगोरेंचा. मागच्या वर्षी देखील दुसरा संघ, यावेळेस संघ चेंज झाला मात्र आपण पाहू शकतो त्याच्या माध्यमातून तशीच कामगिरी आपल्याला. मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर्वजण, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करू. तर मित्रांनो आज आहे आपली GPL. तर कालच स्टार्ट झाले. तर आज आहे आपली मॅच. तर मी आहे रोंदाच्या टीम मध्ये. तर बघा आपला रोंदा. तर आता आहे आपली मॅच, पहिलीच मॅच आहे. रोंदा कोणाशी? आपली मॅच आतिश भांडेशी, म्हणजे मोठा नाव आहे त्यांच्याशीच आपली मॅच आहे. तर चला आता GPL आपली मित्रांनो झालेली स्टार्ट. गोटीघर प्रीमियर लीग 2025. तर खूप मजा येईल या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि उद्या 40+ पण मॅच आहे. तर त्या मॅचला खूप मजा येईल. मागच्या वर्षी सुद्धा खूप मजा आली होती. तर यावर्षी सुद्धा येईल. तर बघा ब्लॉग शेवटपर्यंत आणि सपोर्ट आपल्या चॅनलला दाखवतात तसाच दाखवा. तर चला खूप दिवसातून व्हिडिओ येते. आता रेग्युलर व्हिडिओ आपण स्टार्ट करू आपल्या चॅनलवरती. तर चला मित्रांनो आपला ग्राउंड. तर पूर्ण ग्राउंड बघू शकता मित्रांनो. एक नंबर असा ग्राउंड आहे. आपल्या मॅचेस सुद्धा इथं चालू आहेत. आई गावदेव स्पोर्ट्स गोटेघर बीनी ठेवलेले आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. इथे बघू शकता आपला स्टेज. तर आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेघर आयोजित आई गावदेवी चषक 2025. तर बघू शकता. तर इकडे आहे आपला DJ वगैरे. तिथे आपले जार आलेले आहेत सकाळीच. तर बघू हे बघा आपला ग्राउंड पूर्ण. आज आपली मॅच. तर मी शूज वगैरे घालून आलेलो आहे. तर आता कपडे करतो चेंज. तर बघू शकता ही बघू शकता आपली विकेट. तर विकेट बघू शकता तुम्ही. आपली अशी एक नंबर अशी विकेट आहे. एकदम बघूया जवळून दाखवतोय तुम्हाला. ही बघा आपली पूर्ण विकेट. तर इथून बघू शकता तुम्ही ग्राउंड आपला पूर्ण गोल. एक नंबर असा ग्राउंड आहे आपला पूर्ण गोल. तर चला आज GPL खूप मजा येईल. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो. तर आता मी आणि रोहनदा चाललोय रोहनदांच्या घरी. तर T-शर्ट्स आहेत आपले. तर ते आणायला चाललोय. कॅप्टन कूल आपला रोहन शिल्के. हा 100% आपण जिंकू 100%. हो ना 100%. तर मित्रांनो आपला प्रतीक सुद्धा आलेला आहे. तर प्रतीक पण आहे आपल्यामध्ये. आज खेळायचे आहे का तुला? खेळला नाही तर बघ आधीच सांगतो आपल्याला आज क्वालिफाय व्हायचे. आता आम्ही चाललो रोहनदांच्या घरी. तर T-शर्ट्स घेऊन येतो आपल्या. आलो T-शर्ट्स. तर चला आता जाऊ घेऊन. तर रोहनदाने आणलेले आहेत. रोहनदाची कॅप बघा तुम्ही शिर्डीची ना. साईबाबाचा आशीर्वाद आज नाव आपण जिंकू मॅच. तर चला आता जाऊ. T-शर्ट्स घेतलेत परत ग्राउंडवर. रोहनदा बॅट विसरलेला. तर परत एकदा आलो मी बॅट घेण्यासाठी. रॉयल स्पोर्ट्स बघू शकता तुम्ही शहापूरचा ब्रँड. तर चला आता परत जाऊ ग्राउंडवरती जाऊ आता परत. T-शर्ट्स वगैरे घेतलेत आपण. तर चला
मित्रांनो यो प्रतीक बघा. तर आता आपल्या टीमचा जर्सी घालतोय. प्रतीक दाखव एकदा, इकडे दाखव. मंजुला स्मृती तर आपल्या टीमचं नाव आहे. तर बघू शकता. तर आता मॅच आहे. काय रे तुमचं प्लेअर कुठे आहे? तुमच्याशीच मॅच आहे आमची. आम्ही जिंकणार आहेत बाई. बघू शकता इथे आपल्या ट्रॉफीज. तर मित्रांनो बघू शकता आपल्या इथे ट्रॉफीज तर एक नंबर आहेत. तर ही आहे आपली GPL साठी येते या 3 आणि या आहेत आपल्या टुर्नामेंट आहे. तर त्याच्या ट्रॉफीज आहेत. तर बघू शकता तुम्ही. तर आपले टुर्नामेंट सुद्धा चालू आहे. आई गावदेवी आयोजित आई गावदेवी स्पोर्ट्स चषक. तर बघू शकता तुम्ही. एक नंबर अशा ट्रॉफीज आहेत. एक नंबर. आणि आपला पूर्ण ग्राउंड. थोड्याच वेळात आपली लागेल मॅच यांच्याशी. तुमच्याशी ना रे अतिश भांडे का? अरे तुम्हाला चल जा. आम्ही जिंकू रोहन शेलके. तर बघू शकता मी टी-शर्ट वगैरे घातलेला आहे. प्राय दाखव रे आपला टी-शर्ट कसा आहे एकदम. बघा कसा आहे आमचा बाई. तर त्या समोरून दाखव समोर बघा. तर बघा माझ्या अंगामध्ये पण आहे. तर चला आता जाऊ तिथे ग्राउंड मध्ये. तर फिरतोय आपण. तर आता विकेटवर जाऊ सरळ. जिकायचे आज काय पण करून. बघा खेळायचे 100%. मित्रांनो इथे बघा आपले प्लेयर्स पूर्ण आलेले आहेत. समोरच्या टीमच्या अजून नाही आलेले. ते इथं आपला रोहनदा करतोय बॅटिंग प्रॅक्टिस. प्रतीक करतोय बॉलिंग प्रॅक्टिस. GPL गोटेघर प्रीमियर लीग 2025 खूप मजा आहे. हे टाक सर राज विकेट घेऊन दाखव. विकेट गेला 500 रुपये. ये तुझ्या आईची कट 500 फिक्स. विकेट घेतली पाहिजे. आता काका सुद्धा बॉलिंग टाकतात. टाका ना तुम्ही पण. ओ माय गुडनेस डॉट चेंडू. मित्रांनो बघा अजून नाही खेळाडू आमच्या आजूक मजा आहे. पोर्टी प्लेसला मजा येईल का? पोर्टी प्लसला मजा येईल ना या वर्षी पण. मेहनत घेऊ आम्ही. हा मागच्या वर्षी सारखा. तर नेट केलं. डिंगोरे साहेब आहेत आम्हाला. हा. करायला. एक नंबर मित्रांनो. फटकार होऊन दादा षटकार. प्रॅक्टिसला जेवढा भारी गेलतोय आपला रोहनदा. तर मॅचला कसं केलं. आपला ट्रॅक सुद्धा आलेला आहे. तरी बघा आपले ट्रॅक आता फुल किट. आता फुल किट मध्ये बघू शकता. ट्रॅक्स वगैरे घालून. तुमचा कुठे अजून काहीच नाही अजून. टी-शर्ट ट्रॅक नाही काहीच नाही अजून तुमचा. तर दोन्ही आता पण आलेला आहे. अरे फोर व्हीलर घेऊन असा गाडी चालेली. तर मित्रांनो बघू शकता पूर्ण ड्रेसिंग आपली. तर बघा ट्रॅक्स आणि टी-शर्ट्स. तर बघू शकता एक नंबर अशी पूर्ण ड्रेसिंग झालेली आहे आपली. झाले आता आधी त्याची पण एंट्री ग्राउंडवर. तर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपली पूर्ण टीम आणि मी आणि रोहनदा इथे. मित्रांनो आपली आहे बॅटिंग आता. तर आम्ही चालू आता खेळाडू कक्षामध्ये. 300-400 राहिले 5 ओव्हरची मॅच आहे. तर चला चिनू किती मारशील? 2 चक्कर नाही तर गप्प बसायचा. तरी बघा आपली पूर्ण टीम. तर चला जाऊ आता खेळाडू कक्षामध्ये. GPL ला जाम मजा येईल. उद्या जाम मजा आहे. 40+ ना उद्या नुसते पाडापाडी. उद्या आहे ना बाबा. मग उद्या फायनल डे. तर बघा आतिदांची टीम गेलेली फिल्डिंगला आणि आपण आलोय आता बॅटिंगला. तर बघा खेळाडू कक्ष आपला. बोल. गरम होतोय आम्हाला. एवढा ऊन पडलाय का डोकं दुखायला लागलं. जाम गरम होतोय आता. नवीन ऑलराऊंडर प्रतीक महाग प्लेअर एकदम. उगवता हिरा पण प्रतीक डोंगरे. डिंगोरे रे. काफी खुशी. तर मित्रांनो तर बघू शकता आपली पूर्ण टीम खेळायची आहे का आज. क्वालिफाय व्हायचे 100%. आमच्या टीमला. तर हे बघा मित्रांनो पूर्ण टीम आपली. आता आतिदांची फिल्डिंग आहे. हे बघा आतिश भांड आहे. आपले संघ मालक राहुल शेलके म्हणजे आपल्या रोहनदाचा सक्का भाऊ आपला राहुलदा. तर रोहनदा आणि राहुलदाची टीम आहे आपली.
तर एक नंबर अशी टीम आहे मंजुला स्मृती. तर बघू शकता तुम्ही. हे बघा आपली पूर्ण टीम फिल्डिंग आहे आपली. तर सॉरी मला वाटलं बॅटिंग आहे. तर फिल्डिंग आहे. त्यामध्ये रवी डिंगोरे आणि त्या सोबतीला आपण सोळा नाही तिथं कोणी राग रुसवा आपल्याला मॅच जिंकायची याच्यावर खेळायचे समजलं का. पहिली मॅच कधी पण इम्पॉर्टंट असते. पहिली मॅच जिंकणं असते. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. आता जे मी प्लेइंग 11 काढाल तेच खेळतील. मग त्याच्यामध्ये कोणी पण असो. आता आपल्या सध्या टीमचा मॅनेजमेंट गाणं करतो. ज्या काय असेल ते सगळं गाणं बोलव आणि गाणं ऐका सगळ्यांनी आपलं गाणं बोलव तुम्ही आता. आपली टीम गेलेली फिल्डिंगला. तर बघा आपली फिल्डिंग आहे आणि आतिदांचे बॅटिंग. आतिदांचे ओपनिंग जोडी चालले सागरदा आणि संख्यादा. आपली टीम लागलेली फिल्डिंगला. हे किती माराल हे आतिदा माराल किती त्याचे प्लेयर्स आलेले बघू शकता आता किती मारतात बघू आपण रन आपल्या टीमला. मित्रांनो आता मॅच झाली स्टार्ट. तर बघू शकता तरी आपले फिल्डिंग. मित्रांनो बघू आता पहिला चेंडू. Let's play game on. All the best for the team. Show the good game, show the quality cricket and best cricket. पहिला चेंडू मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय नो मॅन्स लँड मध्ये. लॉंग ऑन रिझन मध्ये एक धाव झाली. कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा. बघता 2 धावा. चेंडू बघू आता. यावेळेस फुललेचा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाच्या मार्गावरती होती चुकी. चेंडू बघू. अजून एक चांगला चेंडू लावून अपील केली जाते. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्ट्रेक रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेस करतायत. 2 नेक्स्ट चेंडू बघू. सागर आलाय आपल्या स्ट्राईकला. नेक्स्ट चेंडू. खुलवा टप्प्याचा चेंडू फटका. मित्रांनो आता आले रोहनदा बॉलिंगला. पहिली ओव्हर झालेली. पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरचा चेंडू. अप्रतिम बॉलिंग टाकतोय आपली. एक पण चौकार षटकार नाही दिलेला. सिंगल डबलच फक्त. तर मित्रांनो पहिला फटका आलेला आहे. पहिला चौकार संकेताच्या बॅट मधून आलेला आहे आतिदांच्या टीम साठी. पहिला चौकार आपल्या रोहनदानी खाल्लेला आहे. आता झालं आतिदा बॅटिंगला. तर बघू शकता तुम्ही. आता आलं प्रतीक आपला बॉलिंगला. तर बघू शकता मित्रांनो आता आलं प्रतीक बॉलिंगला. तिसरी ओव्हर घेऊन आलाय आपली. रोहनने खर्च केल्या 15 धावा. याची कशी काय अचानक भयानक एंट्री. तुमच्यात प्लेयरच नाहीत. कुठं प्लेयर आहेत या आमचाच आहे फक्त सेम येतो तर आलाय नाटाला घेऊन डायरेक्ट दुबाशा. आमच्यात बुज आहे जागा नाही. तर मित्रांनो तिसऱ्या होता पहिला चेंडू बघू आलाय प्रतीक आपला घेऊन. आणि आतिदा स्ट्राईकला. अरे आतिदाची पहिल्याच बॉलामध्ये मित्रांनो विकेट. पहिल्याच बॉलात आतिश भांडेची विकेट मित्रांनो बघू आता दुसरा चेंडू. पहिल्याच बॉलात आतिदाची विकेट घेतलेली आहे. तर दुसऱ्या चेंडूवर गेले मित्रांनो कट लागून चौकार मागे. मित्रांनो आता 4 ओव्हरच्या समाप्तीने झालेले 59 धावांनी आता झाली 5वी ओव्हर स्टार्ट. 5व्या ओव्हरचा पहिला चेंडू उडलेली कॅच हवेमध्ये. कॅच ड्रॉप चेंडू मित्रांनो शॉर्ट चेंडू. मित्रांनो तर आता आपल्या टीमची झालेली फिल्डिंग. तर 66 धावा करायचं आपल्याला जिंकण्यासाठी. आपली ओपनिंग जोडी गेलेली आहे मैदानावरती. तर बघू शकता तुम्ही 66 धावा करायचं आपल्याला जिंकण्यासाठी 5 ओव्हर मध्ये. तर बघू आता टीम बसल्या डगआउट मध्ये. नट्टू पण आलाय. काय नट्टू तुझा बघा. रोहनदा पण तयार होतोय बॅटिंग साठी. प्रतीक आहे. चिनू आहे. चिनूला किती मारशील. 2चा 3 झालं पाहिजे दादा. चान्सच नाही भेटणार आता उतरायला तुला रुचायला. झाली मॅच स्टार्ट. दुसरी इनिंग स्टार्ट. तर एक नंबर असा फटका. तोपर्यंत आरामशीर 2 धावा धावून झालेले आहेत आपल्या. एक चेंडू बघू आता. स्वतः पाठी राहतोय. अप्रतिम मित्रांनो फटका. मित्रांनो गेलेले चौकार. पहिली चौकार गेलेले मित्रांनो. आता एक चेंडू. ओळख आहे सातत्याने एसटीच्या मागे. मित्रांनो नो चेंडू 5 धावा.
नेक्स्ट चेंडू बघू फटका आणि षटकार. पहिला मित्रांनो षटकार गेलेला आहे. नेक्स्ट चेंडू बघू. याच्या अगोदरच्या चेंडूने टॉलाने मारलाय षटकार. अप्रतिम मित्रांनो फटका हा सुद्धा चौकार. हे झाले दुसरी ओव्हर स्टार्ट तर आहे आपला अतिदा बॉलिंगला आणि पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरचा. नेक्स्ट चेंडू बघू. दुसरा चेंडू सुद्धा मित्रांनो डॉट चेंडू. नेक्स्ट चेंडू बघा. तिसरा 2 चेंडू डॉट टाकले जाते आणि तिसरा चेंडू सुद्धा डॉट चेंडू. आता गेला रोहनदा आपला बॅटिंगला तेवढ्यात जस्ट विकेट पडली. नाव चाललंय प्रतीक तर आणखी विकेट गेले. तर आता नेक्स्ट चेंडू बघू. डॉट बॉलची समाप्ती होती. अप्रतिम फटका रोहनदाचा आणि षटकार. 18 बॉल आणि 17 बॉल 27 धावा. फटका रोहनदाचा मित्रांनो षटकार. तर मित्रांनो 18 धावा पाहिजेत आपल्याला 8 बॉल जिंकण्यासाठी. मित्रांनो असा फटका फसला डाऊन दी बॉल फिल्डर याचा आता 12 धावा पाहिजे 7 बॉल आपल्याला जिंकण्यासाठी. प्रतीकने याच्या अगोदरचा चेंडू मारला षटकार. हा चेंडू मित्रांनो गेलेले बाउंड्री. आता आपल्या पाहिजे 6 बॉल 8 धावा फक्त जिंकण्यासाठी. पहिला चेंडू गोलंदाजी उडवलेला आहे षटकार. नेक्स्ट चेंडू बघू. तर आता फक्त षटकार रोहनदाने मारेल आणि पहिली मॅच आपण जिंकलेलो आहोत. जिंकलेला तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या संघाची. आता आमची मॅच आहे. चला मित्रांनो फायनली आपण मॅच जिंकलो आता. तर आता जाऊ मित्रांनो. फायनली आपण पहिली मॅच जिंकलेलो आहोत. बॅटिंग आहे मस्त बॅटिंग आहे मस्त. पहिली मॅच जिंकलेलो आहोत मित्रांनो आपण. आपल्याला जास्त टार्गेट मोठा झाला नाही तर त्याचा टार्गेट होता 40-45-50 होती. 15-20 धावा एक्स्ट्रा लिहिलेले. बाकी बॅटिंग साईड आपली बरोबर आहे. तुझ्याकडून अपेक्षा नाही कारण तू मोठ्या टीम मध्ये गेलतोस. तो 3 बॉल चांगल्या बॉलाने उकलले. बाकी नंतर मॅच मध्ये काही नाही. विनाने मस्त टाकली. प्रत्येकनी मस्त टाकली. मोठ्या मस्त फिल्डिंग केली. फिल्डिंग नसताना पण अभिनय काय सोडली ठीक आहे. ह्या चुका पुढच्या मॅचला नको. आपल्याला 2 मध्ये फक्त एक मॅच जिंकायची. बस एवढं लक्ष ठेवा. फक्त एकच मॅच जिंकायची आपण क्वालिफाय. चला गणपती बाप्पा. तर मस्त मित्रांनो पहिली मॅच जिंकलो 1 नंबर. तर चला आता तुमची मॅच आहे का आता कुठल्या टीम मध्ये. कृपा 11. तर चला भाऊ आमची पण मॅच. भाऊ ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ना तर आता आम्ही बसलो स्टेज वरती. तर नेक्स्ट मॅच आमची आहे काय रे प्रतीक. 3 कोंबडे 3 कोंबडे बघा ऑर्डर आमचा मस्त आहे का 1 नंबर. मॅन ऑफ द मॅच मित्रांनो आताच्या मॅचचा कल्प आहे आता. चक्के मारतो त्याला मी तिथेच बोललो मला 5 चक्के मारले तर इथंच राजीनामा. 1 पण नाही मारला. तर मित्रांनो मी आणि सुमित चालू आहे आता बाजारात. सुमित गाडी चालवतोय. आता आम्ही आलोय बाजारामध्ये असाच टाइमपास. नाईटला अजून टाइम आहे आमच्या म्हणून भरपूर टाइम आहे भरपूर. मग चला उसाचा रस पिऊन घेऊ थंड थंड. जास्त गरमी आहे. तर चला मी पण आता पिऊन घेतो. तर मित्रांनो आता नेक्स्ट मॅच आपली. हे बघ तुम्हाला सांगतो मॅच करू मारूची जिंकलो ना आपण तर पुढची मॅच रुच्या बी जगायला ना टेन्शन नाही आपल्याला. 100% आपल्याला ही मॅच जिंकायची. मॅच झाले स्टार्ट. तर आपली ओपनिंग जोडी केलेली बघू शकता. त्यांच्यासाठी प्रवीण आपला मनीष आहे बॉलिंगला. प्रसिद्ध उद्योजक यांच्याकडून 1000 रुपयाचा टॉद आहे बॅटिंगला. पहिला चेंडू आता पहिली ओव्हर झालेली. तर आता दुसरी ओव्हर स्टार्ट आहे. तर सिद्ध्या आलाय आपला बॉलिंगला. बघू मित्रांनो दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. रोहन राहुल सॉरी इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न पंचांकडे आपल्याला आणि फलंदाज आता झालाय प्रतीक. चेंडू बघू गरजेचं असतं ती गोष्ट दोन्ही संघांनी 1 नंबर असा फटका. फटका अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो चौकार 1 नंबर असा फटका चौकार. चालेल रोहन आपला
बॅटिंगला तेवढ्यात जास्त विकेट पडली. इथे आपल्याला पाहिजे तर मित्रांनो आता आला आपल्या रोहन स्ट्राईकला आहे. तर टाकलेला हा चेंडू पाठीचा चौकार, रोहनच्या सुंदर असा बॅटमध्ये फटका, क्षेत्ररक्षक गेलेले फार दूर आहे. चौकार. चेंडू सीमा पार येतोय चौकार. चार मित्रांनो एक चेंडू बघू. समोर रोहन. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेचा फायदा. चालले आता आपली बॅटिंग. तर आता आहे आपली फिल्डिंग. तर 74 धावा काढायचे समोरच्या टीमला जिंकण्यासाठी. झाले दुसरी इनिंग स्टार्ट. तर आपली टीम गेली फिल्डिंगला. तर 74 धावा करायचे समोरच्या टीमला जिंकण्यासाठी. महेश गोलंदाजी पहिला मारतो चेंडू. तयार. पहिला चेंडू एक चेंडू बघू. त्याचा पहिला बॉल आहे त्यावर हल्ला. खेळण्याचा प्रयत्न चांगला. एक बॉल 5 धावा जिंकण्यासाठी. एक बॉल 4 सॉरी. तर बघू आता गोलंदाजी मार्फत तयार. रोहन आहे आपला बॉलिंगला. हे जिंकलो. तर मित्रांनो आम्ही मॅच जिंकलो ना. तर बघूया काय झालं. आम्ही क्वालिफाय. तर मित्रांनो तर आपण फायनल झालोय आज क्वालिफाय. तर एक नंबर. चाललं आपण क्वालिफाय आता. मस्त. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद. मस्त. शाबाश 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 चिन्या. एक नंबर. भाई 6 किती 6 पाहिजे होते. 6 बॉल. मस्त. रोहनदा एक नंबर. 6 बॉल 6 तुम्ही काढून दिले. मस्त आज झालं क्वालिफाय मित्रांनो. आता उद्या भेटू. तर चला मित्रांनो. तर आता आहे दुसरा दिवस आजचा. तर काल आम्ही क्वालिफाय झालतो ते पण टेबल टॉपला डायरेक्ट 3 मॅची जिंकून. तर आता आहे गोट्यादांच्याशी आमची मॅच सेमीफायनल. तर जिंकलो डायरेक्ट फायनलला. हारलो तर एक चान्स आहे. तर एक आम्ही जातो फायनलला, तुम्ही या मागून. ठीक आहे ना. बघू ना. आम्ही जाणार आम्हीच जिंकणार त्यांच्याशी. हे काय नाही. काय नाही तर बघू. हर्षा आहे आपला. हर्षा एवढा भारी केलाय. 5 चक्का मारतोय. पण तो थोडासा जरा ते तब्येत बिघडले. आजारी झालाय थोडासा. तर काय नाही तरी पण तो केलं आणि जिंकल. मागच्या वर्षी बेस्ट बॉलर तुलाच भेटलेला रे. बेस्ट बॉलर मागच्या वर्षी हर्षानेच घेतलेला आपल्या. देखील तू कधी आपला चान्स भेटला. डीकेकडे बॉल आला असा करतो आज. तर चला आजचा ब्लॉग बघत राहा. आणि आज 40 प्लसची पण मॅच आहे मित्रांनो. तर ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे. आज माझी थोडीशी बोलते आणि बोबडी बोलते. कशाला बोलते ती मलाच माहित नाही. तर चला आता आम्ही फोटोशूट करून घेतो. आता लागलेली सेमी फायनल मॅच आपली. तरी बघ आपली पूर्ण टीम गेली आहे फिल्डिंगला. आणि इथं प्रशांतांची टीम आहे बॅटिंगला. ते पण टेबल टॉपला होते त्यांच्या गटातून. आम्ही आमच्या गटातून. तर आता लागलेली मॅच आपली. स्टो किती मारशील काय माहित. काय 1-2 तरी चक्क मार बस. अख्ख्या टीम आपल्याला येत तशी आपण कोणी पण जिंको. इथे चालले रविदांची ओपनिंग जोडी. बघू शकता तुम्ही. टीम ओनर बघा आपला प्रशांत आहे. प्रशांत काय बोलशील. टीम ओनर आहेस तू, काय बोलशील. खूप परफॉर्मन्स चांगला दिला आमच्या टीमने. आता आम्हाला क्वालिफायरची मॅच आहे. आता सेमीफायनलची मॅच आमची आहे. ही जर जिंकलो तर आम्ही डायरेक्ट आता फायनल मध्ये पोहोचू. ऑल द बेस्ट. आपल्या टीम आहे दोन्ही पण. आमची एक प्रशांतांचे पण दोन्ही टीमांना सपोर्ट फुल. कारण कोणी पण जिंकू आपलीच आहे. GPL आपलीच आहे. नवीन प्लेयर घडवण्यासाठी आपण ठेवतोय GPL गोटेकर प्रीमियर लीग 2025. झाले मॅच स्टार्ट. तर पहिली ओव्हर आणि रविदा स्ट्राईकला. पहिला चेंडू मित्रांनो. एक चेंडू बघू. तिसरा बॉल. लगातार 3 बॉल 3 चौकार मारलेत. पण आता आले आपल्या सुजलला स्ट्राईकला. मित्रांनो उडलेली कॅच आणि सुजलची पडलेली विकेट पहिल्याच बॉलात. मित्रांनो दुसरा होता पहिला चेंडू बघू आपण आता. पहिला चेंडू मित्रांनो
तर मित्रांनो आता बघून एक चेंडू तर रोहन आहे बॉलिंगला आणि रोहित आहे आपला बॅटिंगला. तर आता आली आपली बॉलिंग. तर आता 71 धावा पाहिजे आपल्याला जिंकण्यासाठी. 5 ओव्हर जिंकवायचे म्हणजे 30 बॉलामध्ये. ही आपली पूर्ण टीम आलेली आहे आता थोड्या जस्ट फिल्डिंग वरून. मित्रांनो आता झालेली आहे आपली ओपनिंग जोडी मैदानावरती गेले. आता दुसरी इनिंग स्टार्ट. तर प्रीतम बघू अप्रतिम मित्रांनो नेक्स्ट चेंडू मित्रांनो झाले दुसरी ओव्हर स्टार्ट. आता दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू अप्रतिम असा मित्रांनो. आता आम्ही मॅच हारलोय. आणखी एक चान्स आहे आम्हाला घाबरू नको. आता मरुदांची मॅच आहे. दिशा आता लागले 40+ ची मॅच. तर बघू शकता तुम्ही. तर बघा 40+ 2 टीम आहेत आपल्या गावातल्या. पहिला चेंडू डॉट चेंडू नेक्स्ट चेंडू डॉट चेंडू कर आउट कर. यो डायरेक्ट हिट झाला. एक चेंडू बघू आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. अप्रतिम असा फाटका मित्रांनो. यावेळेस देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. नेक्स्ट चेंडू बघू तर डायरेक्ट बॉल मित्रांनो. बघू मित्रांनो कॅच उडले तर काय ड्रॉप. 40+ चे आता दुसरी इनिंग स्टार्ट आहे. आलाय आपला राम बाबा आता. बघू राम बाबाची पडलेली मित्रांनो विकेट. मित्रांनो आता आलाय का आलाय का तो बघू अप्रतिम चेंडू मी षटकार मारलाय. नाही रे घेऊ इथंच बॉल आहे षटकार नाही. ओके का बघा अंड्या त्याला टोपी बिपी घालतो एकदम गॉगल बिगल घातलेला आहे. आज असा कर या आता असा का या. मित्रांनो 6 बॉल 1 धाव पाहिजे षटकार. आपण मित्रांनो आता लागलेली मित्रांनो फायनल मॅच GPL ची गोटेघर प्रीमियर लीग ची फायनल मॅच चालू आहे. पहिला चेंडू मित्रांनो अप्रतिम फटका मैदानाच्या बॅटमधून चौकार. यानंतर आणखी एक फायनल आहे आपली गोटेघरची गोटेघर टुर्नामेंट आहे आपली. मित्रांनो 2 बॉल 2 चौकार मारलेत मनीषदा. दुसऱ्या चेंडूवर मित्रांनो कॅच ड्रॉप मनीषदाची. अप्रतिम कामगिरी गणेश दादाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मित्रांनो चेंडू उडलेला आहे राजकारणामध्ये आणि मित्रांनो विकेट विकेट पडलेली एवढ्यात जस्ट. मित्रांनो आता बघून एक चेंडू हर्षा आहे आपला बॉलिंगला. 1 नंबर हर्षा सुद्धा बॉलिंग करतो. बोल्ड तर मित्रांनो हर्षाने घेतलाय क्लीन बोल्ड. 1 नंबर अशी विकेट गोल्डन विकेट मॅचची हर्षाने घेतलेली आहे आपल्या. नेक्स्ट चेंडू बघू हर्षाने आता अगोदरचे चेंडू मित्रांनो घेतलेली विकेट. या चेंडू सुद्धा मित्रांनो चेंडू उडलेला हवेत आणि विकेट. आता उचील आपण सगळे थंड आणलाय. हे कुठे ग्लास आता घेऊ मिरिंडा पिऊन मस्तपैकी थंड चिल्डू. इकडे चालू आहे मॅच. तर आम्ही हारलोय तर आता काही करू नाही शकत. चालू आहे फायनल मॅच GPL ची गोटेघर प्रीमियर लीगची. आता प्रीतम दा आलाय बॉलिंगला. हर्षाने तर अप्रतिम आपल्या बॉलिंग टाकली. मित्रांनो P&P फॅमिली सलून या संघाला जिंकण्यासाठी पाहिजेत 45 धावा. तर कृपा 11 या संघाने टार्गेट ठेवलाय त्यांच्यासमोर 45 धावांचा फायनल मध्ये. फायनल मॅचचा दुसऱ्या इनिंगचा चेंडू पहिला चेंडू मित्रांनो पहिल्या चेंडूवर मारलाय रविदानी चौकार. नेक्स्ट चेंडू बघू आता दुसरा चेंडू. तर रविदा काय करतो तर दुसऱ्या चेंडूवर सुद्धा मित्रांनो रविदानी मारलेला चौकार. फटका अप्रतिम आहे. कंप्लीट आणि मित्रांनो मारलेले मित्रांनो GPL ची फायनल P&P फॅमिली सलून या संघाने. मित्रांनो तर आता आपल्या आईगाव देशमुख गोटेघर B टीमची मॅच आहे. तर इथे आपली टुर्नामेंट सुद्धा आहे. तर GPL आणि टुर्नामेंट दोन्ही पण होत्या. तर बघू शकता आता टुर्नामेंट. तर इथं आईगाव देशमुख गोटेघर B वर्सेस गंगा रोड. मित्रांनो आता लागलेली फायनल मॅच आईगाव देशमुख गोटेघर B वर्सेस गंगा रोड. तर ही आहे टुर्नामेंटची मॅच म्हणजे आपण मॅच ठेवलेल्या त्याची. हे बघा 5 तारखेपासून आपल्या मॅचेस चालू होत्या. मॅचेस फायनल मॅचचा पहिला चेंडू तर धोनी आता स्ट्राईकला. पहिल्या चेंडूवर धोनी आता उडवलेला आहे मित्रांनो चेंडू. नेक्स्ट चेंडू बघू
दुसरा चेंडू अपुरा दे मित्र विवादचा फटका षटकार. चेंडू बघू पुन्हा एकदा रिवर्सचा फटका कॅच सुटल्यानंतर चौकार. तर मित्रांनो आईगावची स्पोर्ट्स कोटेकरपी टीमने बनवल्या 74 धावा 75 धावा करायचे गंगारोड या संघाला. स्टार्ट दुसरीने तर बघू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. Ground ड्राइव्ह करायचा shot. प्रयत्न होता. फुलालाईनचा चेंडू तोपर्यंत लॉक ऑफला मित्रांनो चेंडू एकच ट्रॅव्हल धाव. होतोय. एक धाव झाली. एक बघू. ऍक्शन मध्ये पडलेली form पहिली मध्ये wicket. पाहायला मिळतोय. बॅटची कडा लागली आणि फलंदाज होतोय. मित्रांनो आईगावची स्पोर्ट्स कोटेकरपी स्पर्धेचा संघ झाला विजय फायनली फायनल मारलेली. चला मित्रांनो जीपीएल ची फायनल मारले P&P फॅमिली सलून या संघाने. तर बघा आरच्या भारी केलंय तू असा आहे बघा. टीम ओनर P&P फॅमिली सलून मित्रांनो म्हणजे प्रशांत अँड प्रेरणा फॅमिली सलून त्यांचे ओनर त्यांची टीम आहे यानंतर मित्रांनो. आता आणि गेस कोण असेल? बघू शकता तुम्ही खेळाडू आहे हर्ष डिंगोरे. आपल्याला पाहायला मिळेल इमर्जिंग प्लेयर ऑफ द GPL. महेंद्र दादांच्या शुभ हस्ते आपण इमर्जिंग प्लेयर सुमात्र हर्षला देणार आहोत. हर्ष डिंगोरे आपण पाहू शकतो इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. तर यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय विनय डिंगोरे उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय. विनय डोंगरे आपल्याला पाहायला मिळेल. एक नंबर मित्रांनो. राहुलजी शेळके यांच्या संघामध्ये तर मित्रांनो आता man आणि of the गेस series कोण भेटणार आहे. असेल मॅन ऑफ द सिरीज? काय आवाज येत नाही. येस सिद्धू भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. मालिकावीर समानकरी ज्याच्या माध्यमातून 44 धावा आणि 9 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. पॉकेट साइज डायनामाइट छोटा तीर गाव करे गंभीर असं म्हणावं लागेल कारण अप्रतिम कामगिरी या खेळाडूला ठरलेल्या संघाला P&P फॅमिली सलून संघ आपल्याला पाहायला मिळेल. चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळतो GPL चा. विशेष करून उल्लेख करेल रवी डिंगोरेंचा. मागच्या वर्षी देखील दुसऱ्या संघामध्ये होता आणि त्यावेळेस देखील अप्रतिम कामगिरी करत असताना संघाचा तारणहार बनला आणि चॅम्पियन ठरलेल्या संघाचा कॅप्टन होता. यावेळेस संघ चेंज झाला मात्र आपण पाहू शकतो त्याच्या माध्यमातून तशीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन संघाचा कॅप्टन आपण पाहू शकतो. Pretty lights, look me in the face, tell me that you love me, even if it's